पूर्व विभाग श्री दत्त महाराज गुरुचरित्र पारायण ग्रुपच्या वतीनं श्री दत्त उपासना श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। गुरुपौर्णिमेनिमित्त पूर्व विभाग श्री दत्त महाराज गुरुचरित्र पारायण ग्रुपच्या वतीनं गेल्या 20 वर्षांपासून श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असून यंदाही लोटस मंगल कार्यालयात या गुरुचरित्र सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोमवारी या सप्ताहाचा समारोप करण्यात आला। या निमित्तानं कडगंची इथून पादुका आल्या होत्या। यावेळी भक्तांनी मोठ्या मनोभावे दर्शन घेतलं। या प्रसंगी श्री दत्त नामाचा जयघोष करण्यात आला। दरम्यान किरण बिटला यांनी या उपक्रमाची अधिक माहिती दिली। हे जे गुरुचरित्र पारायण आपण करतो की जेणेकरून जास्तीत जास्त आपले हिंदू धर्मातली लोक हे या आध्यात्मिककडे वळावे हा आपला उद्देश आहे। 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही सुरू केलेलं होतं त्यावेळेस फक्त 20 ते 25 जण होती। आज हा कल्पवृक्ष मोठं झालेला आहे। आज किमान 250 ते 300 लोक या पारायणाला बसतात। आमची इच्छा अशी आहे की जास्तीत जास्त लोक अजून पुढच्या वेळेस यावे। वर्षातून 3 वेळा आपण पारायण करतो गुरुचरित्र पारायण। 2 वेळा सोलापुरात करतो, एक गुरुपौर्णिमेला, 2 दत्त जयंतीला। तर हे दोन्ही वेळा आपण पूर्व विभाग दत्त मंदिरमध्ये करतो। आणि एक वेळ जे आहे आपण हे संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्त महाराजांचं पीठ आहे त्या पीठामध्ये जाऊन आपण श्रावण मासामध्ये तिथं एक पारायण करतो। आपण 3 दिवसीय पारायण करतो। सोलापुरात आपण 7 दिवसीय पारायण करतो, तर त्या ठिकाणी आपण 3 दिवसीय पारायण करतो। दरवर्षी महाराजांनी आम्हाला असाच त्यांचा कृपाभिलाष आमच्यावरती राहावे आणि दरवर्षी आपण वेगवेगळ्या दत्तपीठामध्ये जाऊन तिथल्या पुढच्या धाममध्ये जाऊन लोकांची सेवा करावी, हेच याच मागचा आमचा हेतू आहे। याच्या पलीकडे आमचं काहीच हेतू नाहीये। आणि हे आत्तापर्यंत जे पारायण आम्ही गेल्या 20 वर्षापासून करतोय याला जे साथ आम्हाला मिळते हे पूर्व विभाग दत्त मंदिरचे जे ट्रस्टी लोक आहेत यांच्याकडून आम्हाला पुरेपूर साथ मिळतो आहे। त्यांचं पूर्ण आशीर्वाद आमच्यासोबत आहे। पुढेही तसेच त्यांचे आमच्यावरती आशीर्वाद हीच आम्ही दत्तचरणी प्रार्थना करू। या प्रसंगी दत्तात्रय सिंगम, कुमार देवसानी, महेश देवसानी, राम गड्डम, बालाजी सग्गम, सुधीर वासम, किरण बिटला, प्रवीण जिल्ला, हरिनाथ गौडा, नागराज उरगोंडा, श्रीनिवास श्रीमल, गणेश जोगू, बालराज दोंतुल पंतुलू, गिरीश वासी महाराज, संदीप संगा यांची उपस्थिती होती।